हॅलो नमस्कार मंडळी. तर आपण आज बनवणार आहोत पालकची भाजी. पालकची भाजी बनवण्यासाठी पालकची भाजी कट करून स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायची आहे. भाजी स्वच्छ धुवून झाल्यानंतर डब्यामध्ये काढून घ्यायची आहे. भाजी आधी कट करून घेतली आहे आणि नंतर धुवत आहे. तुम्ही भाजी धुवून कट केली तरीही चालेल. तर स्वच्छ 2 पाण्याने भाजी धुवून डब्यात आपण काढून घेतलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकूयात. थोडीशी तूर डाळ धुवून टाकायची आहे. नंतर 2-3 लसणाच्या पाकळ्या, 2-3 हिरवी मिरची ॲड करायची आहे. थोडेसे जिरे, थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे. पाणी पालकची भाजी शिजवताना जास्त टाकायचं नाही, कारण पालकच्या भाजीला शिजण्यासाठी पाणी जास्त लागत नाही. त्यामुळे पाणी आपण थोड्या प्रमाणामध्येच टाकलेलं आहे. आता आपण भाजी कुकरमध्ये 2 ते 3 शिट्ट्या देऊन शिजवून घेणार आहोत. 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत आपण भाजीसाठी मसाला वाटून घेऊयात. वाटण्यासाठी हिरवी मिरची, जिरे आणि लसूण, थोडंसं आलं समप्रमाणात घेऊन ते आपण वाटून घेणार आहोत. आपण आज खलबत्त्यामध्ये मिरची आणि लसूण वाटून घेणार आहोत. तर खूप छान टेस्ट लागते खलबत्त्यामध्ये वाटलेल्या वाटणाची. त्यामुळे आज थोडंसं वेगळं काहीतरी करायचं म्हणून करतोय आम्ही. तर तुम्ही पण तुमच्याकडे असेल तर नक्की ट्राय करा. खूप छान लागतो मसाला खलबत्त्यामध्ये वाटलेला. आलं लसूण मस्त आपलं छान ठेचून झालेलं आहे. तर ते काढून घेऊयात. काढून घेतलेलं आहे आपण हे सर्व. पर्यंत इकडे आपल्या कुकरला 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि भाजी छान मस्तपैकी शिजून झालेली आहे. तर भाजी तर मस्त आपण हटून घेणार आहोत. तर भाजी हटताना काय करायचं, पाणी जे आहे ते भाजीमधलं सगळं ओतून काढायचं, जेणेकरून आपल्याला भाजी छान मॅश करता येईल, म्हणजेच हटता येईल. हटून घेणार आहोत आपण. भाजी छान बारीक मॅश करून घ्यायची आहे. भाजी मॅश करताना थोडंसं चण्याचं पीठ टाकलं तरी चालेल. तुम्हाला आवडत असेल तर नाही टाकलं तरी चालेल. आता आपण फोडणी देणार आहोत. फोडणी देण्यासाठी कढई ठेवून थोडंसं तेल गरम करण्यासाठी टाकणार आहोत. तेल गरम करायला ठेवायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिरवे वाटाणे टाकायचे आहेत आणि ते वाटून घेतलेलं आपण हिरवी मिरची आणि लसणाचं जे आहे ते वाटून छान हलवून घ्यायचं आहे. वाटाणे छान तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर आपण थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकणार आहोत. मीठ आणि हळद टाकून हलवून घ्यायचं आहे. मसाला छान भाजून झाला आहे. मसाला छान भाजून झाल्यानंतर आपण जी भाजी मॅश केली होती ती भाजी आपण त्यात टाकून द्यायची. भाजी टाकून घेऊयात. भाजी छान हलवून घेऊयात. ते भाजीतलं पाणी आपण काढलेलं होतं ते थोडंसं टाकून घेणार आहे, कारण भाजी शिजण्यासाठी थोडंसं पाणी लागतं. त्यामुळे थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. तर अशी छान आपली इन्स्टंट ग्रीन हिरवी मस्तपैकी पालकाची भाजी तयार झालेली आहे. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.
चला तर भेटूया पुढची एक रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये.